हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण क्रिस्पी असा कुरकुरीत कांदा कसा तळायचा ते पाहणार आहोत। बिर्याणीसाठी किंवा पुलावमध्ये किंवा भाजीमध्ये आपल्याला असा क्रिस्पी तळलेला कांदा लागतो। तो कसा 15 दिवस कुरकुरीत राहील तो कसा बनवायचा ते पाहणार आहोत। इथे मी उभा असा लांब चिरून कांदा घेतलेला आहे। कांदा छान असा पातळसर चिरायचा आणि असा उभा चिरून घ्यायचा। छान प्रकारे कांदे सर्व सोलून मी तर 4 ते 5 कांदे मस्तपैकी चिरून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मी चवीनुसार मीठ घातलेला आहे। मीठ घालायचं आणि छान प्रकारे कांद्यांना अशा प्रकारे लावून घ्यायचं। मीठ घातल्यानंतर छान प्रकारे हे लावल्यानंतर 10 मिनिटं हे असं साईडला झाकून ठेवायचं। 10 मिनिटांमध्ये कांद्याला थोडंसं पाणी सुटतं। ते अशा प्रकारे सर्व पाणी आपण पिळून घ्यायची। दोन्ही हाताच्या साहाय्याने मिठातलं सर्व पाणी अशा प्रकारे निघतं। ते पिळून कांदा सर्व साईडला असा काढून घ्यायचा। जेवढं पाणी पिळून काढता येतं तेवढं सर्व पाणी पिळून काढायचं। अशा प्रकारे मी सर्व कांदा साईडला करून घेतलेला आहे आणि त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। तेल आता आपण छान गरम करून घ्यायचं। गरम तेलामध्ये आता आपण तेलामध्ये मावेल इतपत कांदा घालायचा। मोठ्या गॅसचा फ्लेम करायचा आणि छान गरम तेलामध्ये हा कांदा 5 मिनिटं छान प्रकारे फ्राय करायचा। जितका कढईमध्ये मावेल तितका मी घातलेला आहे। अशा प्रकारे आपण 2 ते 3 वेळा हा कांदा फ्राय करून घ्यायचा। थोडा थोडा जेवढा बसेल तेवढा घालून छान प्रकारे हा फ्राय करणार आहे। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि कंटिन्यू छान हलवत राहायचं। छान प्रकारे आपल्याला हा गोल्डन होईस्तोपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे। पाहू शकता सर्व असा सुटा सुटा करायचा म्हणजे आतपर्यंत छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा कांदा तळला जातो। आता आपण गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मीडियम फ्लेम वरती छान प्रकारे हे तळायचा। पाहू शकता कलर चेंज झालेला आहे। छान प्रकारे असं हलवत राहायचं आणि अगदी सर्व कांदा असा लालसर होईस्तोपर्यंत तळून घ्यायचा। चांगला असा गोल्डन कलर येईस्तोपर्यंत सर्व कांदा असा तळून घ्यायचा आहे। पाहू शकता सर्व असा गोल्डन छान फ्राय झालेला आहे। ह्याच्यापेक्षा जास्ती काळा नाही करायचा, नाहीतर मग थोडासा कडवट लागतो जास्ती करपला तर। अशाच कलरमध्ये आला की आपण हा कांदा सर्व एका टिश्यू पेपरवरती प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचं तेल त्याच्यामधलं काढायचं आणि अशा प्रकारे सर्व कांदा आपण तळलेला काढून घेणार आहे। आता अशाच प्रकारे गरम तेलामध्ये आपण उरलेलाही कांदाचा टाकून फ्राय करायचा आहे। अगदी मीडियम फ्लेमवरती छान प्रकारे आपल्याला हा गोल्डन होईस्तोपर्यंत हलवत राहायचं आणि छान प्रकारे तळायचा। हलवत राहायचं म्हणजे एकसारखा छान प्रकारे हा तळला जातो। पाहू शकताय छान असा कलर चेंज झालेला आहे। छान प्रकारे असा तळलेला आहे हा आपण कांदा। आता आपण हाही कांदा सर्व टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचा। एक्स्ट्राचं त्याच्यामधलं तेल काढून सर्व हा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। अशा प्रकारे छान प्रकारे हा असा गोल्डन कलर येईस्तोपर्यंत कांदा तळलेला आहे। हा तुम्ही अशा प्रकारे तळलेला कांदा अगदी फ्रीजमध्ये 15 दिवस छान कुरकुरीत राहतो। पॅकबंद हवाबंद डब्यामध्ये छान प्रकारे हा स्टोअर करून ठेवू शकताय आणि हवा त्यावेळी तुम्ही बिर्याणीमध्ये किंवा पुलावमध्ये वगैरे अशा प्रकारे हा तळलेला कांदा वरून सर्व करू शकताय। पाहू शकताय किती सुंदर असा तळलेला आहे। अगदी क्रिस्पी होतो। थंड झाल्यानंतर एकदम असा कुरकुरीत लागतो आणि खायला खूप टेस्टी लागतो। अशा प्रकारे हा तुम्ही पॅकबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये महिनाभर छान प्रकारे स्टोअर करू शकताय आणि यूज करू शकताय। नक्की ट्राय करा। थँक्यू।